रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। पाहता लोचनी, सुख झाले साजनी, साजनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा। सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर, सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर, सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर, सुखाचे बाप रखुमा देवी वर, सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर, सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर, सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा। जय राम कृष्ण, 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 जय राम कृष्ण।
सुखाचे आदर वापर खुमादेवीवर वापर खुमादेवीवर वापर खुमादेवीवर सर्व सुखाचे आदर वापर खुमादेवीवर वापर खुमादेवीवर सर्व सुखाचे आदर वापर खुमादेवीवर वापर खुमादेवीवर वापर खुमादेवीवर सर्व सुखाचे आदर पाहता लोचनी लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी
सुख झालं साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख भानवा साजनी सुख भानवा साजनी हरी सुख झाले साजनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी सुख झाले सुख झाले सुख झाले हरी सुख झाले साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधवा बरवा
तुकाराम महाराज की जय. हरा हरा विठ्ठल हरा विठ्ठल सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुआ देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा विश्वरूपा विष्णुमाय बापा परामुख पांडुरंगा परामुख पांडुरंगा नवीन अंकदासनी सेवका ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा दयाला करुणा दयाला करुणा करा दयाला तुमचा निघाला तुमचा निघाला दयाला करुणा दयाला करुणा करा पैसे दे आणि मला वाटतं नुसते हार देऊ नये आहेर करावं ते उपरने काढत्यातले पिशवीतले काढते गळ्यात घाला गळ्यात घाला हो गळ्यात घाला बाबा 10 ते भजन करी 10 भजन करी हे उकलून दे त्याला उकलून दे नुसते हार शोभत नाहीत ना ते मला माहीत होतं आधी तुझे हार नुसते घाल त्यांना टाळ्या वाजवा सगळेजण कुंडली वर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय द्यावं लागेल तुझ्यावरी मग ठेव सोड उसनवारी कशाला टाळ्या वाजवा पुंडली वर हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
थांबा. विठाला विठाला ठेवून दे बाकीचे ठेवून दे. सेवेकरता घेतला अभंग संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचा असून या अभंगामधून महाराज एका अधिकार संपन्न पुरुषाला आपला अनुभव सांगू लागलेत. या अभंगाचा जरी विचार केला तर अभंग या ठिकाणी तरी कोणाला पाठ नाही असा माणूस इथं तरी नाही. लक्षात ठेवा, या अभंगाचं विशेषत्व आहे. कोणी असा माणूस आढळला नाही त्याला अभंग पाठ नाही. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कोणता असा माणूस आढळणार नाही की ज्याला अभंग पाठ नाही. याच्याविषयी तक्रार करायचं काही काम नाही की आम्हाला हा अभंग पाठ नाही म्हणायचं काही कारण नाही. एवढा हा प्रसिद्ध अभंग आहे. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे. आपण या ठिकाणी सर्वजण दर्शनाला आलेलो आहोत भगवान परमात्म्याच्या. तेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन कसं घ्यावं अगोदर त्याची विवेचन करतो, नंतर अभंगाकडे येतो. विठाला विठाला तेवढं नाही जमायचं मला. तेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन 3 रूपात होतं. लक्षात ठेवा, पुण्य संपादन करायचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. पुण्य संपादन करण्यासाठीच आपण पुण्यक्षेत्री आलो हे लक्षात ठेवा. ही जरी गोष्ट घरी असली तरी पण पुण्य कुठं सांडतं याचा विचार करा आधी. संपादन करतो आपण, पुण्य संपादन करतो, पण ते सांडतं. ते सांडू देऊ नका. पैसा कमवण्याला अर्थ नाही, तो खर्च कुठं व्हायला याला किंमत आहे. तो कुठं चालला आहे. नाही तर बरेच माणसं म्हणते कमाई खूप करतो पण बसर येत नाही. त्याचं कारणच हे, दुसरं काही नाही. ते कुठंतरी जातं. तसं आपण पुण्य संपादन करतो पण ते सांडत असतं नेहमी करता. तेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन 3 रूपात होतं. एक क्षेत्र रूपामध्ये, 2 तीर्थरूपामध्ये, 3 मूर्तिरूपामध्ये. आपण ज्या वेळेला पंढरपूरला येत असतो त्यावेळेला पंढरपूर दृष्टी पडल्याबरोबर हात जोडायचे. बस क्षेत्रदर्शन आहे. येथील तृणाने पाषाण ते देवदान हवे. इथले दगड मातीसुद्धा परमात्मा स्वरूप आहेत म्हणून क्षेत्रदर्शन. दुसरं जे दर्शन आहे तीर्थदर्शन. तीर्थरूपानं परमेश्वराचं दर्शन. आपण ज्या वेळेला चंद्रभागेला जातो त्यावेळेला चंद्रभागा नुसती दृष्टीला पडली तरी पाप निवृत्त होते, गोष्ट खरी आहे. पण तिचे नियम पाळले तर. आपण ज्या वेळेला चंद्रभागेला जातो त्यावेळेला चंद्रभागेमध्ये एकदम पाय ठेवायचा नसतो. जनावरं पाय ठेवते ते एकदम, माणसांना नाही ठेवायचा. त्याला आधी वंदन करायचं. त्या तीर्थाला वंदन करायच्या वेळेला उजवा हात त्या पाण्यावर ठेवायचा आहे. तो एवढा अलगट ठेवायचा आहे की ते पाणी नखाला लागू नये आपल्या. जर आपण हात ठेवते वेळी ते पाणी जर नखाला लागलं तर आपल्यासाठी त्याचं तीर्थत्व नष्ट होतं. लक्षात ठेवा, काय उपयोग नाही स्नान करून. तीर्थाचं पुण्य कधी लाभतं त्याचे शास्त्राचे विधीचे नियम पाळले तर लागतं. एवढ्या अलगत हात ठेवायचा की ते पाणी नखाला लागून एवढ्या अलगत हात ठेवायचा असतो. आणि ते पाणी हाताला लागल्यानंतर वंदन करायचं, डोळ्याला लावायचं, नंतर बिंबीला हात लावायचा, त्याला नमस्कार करायचा आणि नंतर चंद्रभागे पाय ठेवायचा. तोपर्यंत ठेवायचा नाही. जोपर्यंत आपण चंद्रभागेमध्ये असतो त्यावेळेला चालायच्या वेळेला पाय उचलून टाकायचा नाही. पाय फरकत चालायचा. तिथून पाय उचलून नाही टाकायचा. आपण ज्या वेळेला चंद्रभागेत स्नान करतो त्यावेळेला गुळणा करायचा नाही. तुम्ही म्हणताल गुळणा केल्याशिवाय भागतच नाही. स्नानाला बसलेला माणूस गुळणा करतोच, काही म्हणायचं काम नाही. करीत असला तरी पण त्यानं एक नियम पाळायचा. गुळणा करायच्या वेळेला गुळणी चंद्रभागेत नाही टाकायची. आपला हात धरायचा, आपल्या हातावर गुळणी घ्यायची, नंतर पाणी खाली सोडायचं. चंद्रभागेत गुळणी नाही टाकायची. जर आपण चंद्रभागेमध्ये गुळणी टाकली पुण्य तर लागतच नाही पण पाप लागतं. राजा सुद्धा गोष्टी लक्षात ठेवत जा. आपण ज्या वेळेला प्रदक्षिणा घालतो देवाला म्हणा तुळशीला म्हणा, प्रदक्षिणा ज्या वेळेला घालतो आपण त्यावेळेला प्रदक्षिणा घालायच्या वेळेला कुणी किती घाला, 10 घाला, 5 घाला, 100 घाला, तुम्हाला काय घालायचं असतील त्या घाला. पण प्रदक्षिणा घालायच्या वेळेला पायाचा आवाज होऊ नये.
हे लक्षात ठेवायचं. नाही तर भूत मागं लागल्यावानी प्रदक्षिणा घालते काही माणसं. लक्षात ठेवा, अजून काही भूत मागं लागलं त्यांच्या. कशामुळे तुम्हाला 1000 घालायच्यात? 1000 घालू नको, 100च घाल, पण शांततेनं घाल. पाय वाजू देऊ नको. पाऊल जरी धडपडेल तरी स्वामीची निद्रा मोडेल. आवाज थोडा लहान करावा मला वाटतं, याच्यापेक्षा आवाज लहान करा. सांगा विठाला विठाला तेव्हा हे तीर्थरूपातलं दर्शन आहे. तिसरं जे दर्शन आहे ते मूर्तिरूपातलं दर्शन आहे. मूर्तिरूपात दर्शन घ्यायचं. सर्वसामान्य माणसाला मूर्तीत दर्शन होतं परमेश्वराचं. साधकाला स्वप्नामध्ये दर्शन होतं परमेश्वराचं. योग्याच्या बाबतीत जर विचार केला तर योग्याला हृदयामध्ये परमात्मा स्वरूपाचं दर्शन होतं. आणि भगवत भक्ताच्या बाबतीत जर विचार केला त्याला साक्षात दर्शन होतं. साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकू साक्षात दर्शन होतं परमेश्वराचं. तेव्हा परमात्माचं आपल्याला दर्शन व्हावं, पण नियम पाळले तर दर्शन होतं, नाही तर होत नाही. पंढरी क्षेत्रामध्ये यायचं तर त्याच माणसानं यावं. आल्यानंतर तरी पण नाही वारकरी व्हावं. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण एकादशी व्रत करतो, आपल्याला एकादशी व्रताचं पूर्ण पुण्य आपल्या पदरात पडावं असं ज्याला वाटत असेल त्यानं अगोदर गळ्यामध्ये तुळशी माळ घालावी आणि नंतर एकादशी व्रताला सुरुवात करावी. म्हणजे पूर्ण पुण्य पदरात पडतं, नाही तर पडत नाही. कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी, अशातला तो प्रकार आहे. नामस्मरण नामचिंतन करणाऱ्या माणसानं सुद्धा सैरा वैरा वागून ते नामस्मरणाचं पुण्य पदरात पडत नाही. अलग लक्षात मला काय म्हणायचं ते. सैरा वैरा वागून नामस्मरणाचं पुण्य पदरात पडत नाही. जो नीती नियमानं वागतो त्याच्यात पदरात नामाचं पडावं तेवढं पुण्य पदरात पडतो. विठाला विठाला म्हणून शास्त्राच्या विधी नियमाप्रमाणे आपण पुण्य संपादन करायचा प्रयत्न आटोकाट करीत असतो. पण पुण्य कुठं सांडत आहे एवढं लक्षात ठेवा. ते जर नाही सांडू दिलं तर ते पुण्य तेवढं पदरात पडणार आहे आणि आपल्याला त्याचं फलही मिळणार आहे. विठाला विठाला हा अभंग संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग आहे आणि प्रसिद्ध असा अभंग आहे. लक्षात ठेवा. एका अधिकार संपन्न पुरुषाला ते आपला अनुभव सांगू लागले. या अभंगाचं विशेषत्व आहे की अभंग हा सर्व परिचित आहे आणि ज्या वेळेला सर्व परिचित होतो त्यावेळेला अवज्ञा होते. अतिपरिचयात अवज्ञा. शास्त्र सांगतं अतिपरिचय झालं की अवज्ञा होते. मग कुणी असो, व्यक्ती असो, वस्तू असो का वाङ्मय असो, काही म्हणायचं काम नाही. वाङ्मय असलं तरी अतिपरिचित झालं की अवहेलना होते. व्यक्तीसुद्धा अतिपरिचित झाली की अवहेलना होते. वस्तूसुद्धा अतिपरिचित झाली अवहेलना होते. या बाबतीत वस्तूच्या बाबतीत शास्त्रानं मलयागिरी चंदनाचं उदाहरण दिलं आहे. मलय भिल्ल पुरंदरीचं चंदनम तडुकाष्ट इंधनम कुरुते. ते म्हणले मलयागिरीच्या ठिकाणी राहणाऱ्या स्त्रिया वास्तविक पाहता त्या चंदनाचा जर विचार केला, त्या चंदनाचा एक थेंब जर तप्त तेलाच्या कढईत टाकला तर तेल शांत होतं. एवढं ते प्रभावी आहे, एवढं ते प्रभावशाली आहे, म्हणून ते मौल्यवान आहे. पण तिथं राहणाऱ्या ज्या स्त्रिया येतात त्या त्याचं सरपण करतात त्या चंदनाचं. काही वाटत नाही त्याला. अतिपरिचय, दुसरं काही कारण नाही. इथंसुद्धा पंढरपूरला आळंदीला राहणारी नेहमी करता राहणारी माणसं यात्रेच्या वेळाला बाहेर गाव निघून जातात. ते म्हणतात नाही करत असं होत नाही आम्हाला. अतिपरिचय, दुसरं काही कारण नाही त्याच्या पाठीमागं.
व्यवहारातलं साधं उदाहरण देतो तुम्हाला. जावई फार मान असतो, आदर असतो जावायचा त्या सासरवाडीमध्ये, पण कुण्या जावायचा? जो घर जावाई नाही त्याचा, इथलं सोडून. लक्षात ठेवा, घर जावायला काही किंमत नसते. त्याचं कारण आहे अतिपरिचय, जर काही कारण नाही. वाङ्मयाचा जर विचार केला तर वाङ्मयसुद्धा अतिपरिचित झालं की संपलं त्याचं. आपलं ज्या वेळेला पारायण संपतं, कीर्तन संपतं, प्रवचन संपतं, तितक्या वेळात माणसं पसायदान म्हणते. काही नाही, जणू काही ते गुंडाळण्यासाठीच म्हणायचं असतं, असं हिशोब चालतो, दुसरं काही नाही. आवराआवरी करीपर्यंत म्हणायचं बस, बाकी काही नाही. काय ते पसायदान काय सांगितलं, अर्थ त्याचा काय, काही संबंध नाही अर्थात. नाही, संत वाङ्मयामध्ये असे काही कडवे येतं की लोकांना ते पाठ झाले. आमचे ते पूर्वी कीर्तनकार येत होते, ते कीर्तनाला आल्यानंतर जेवत नव्हते. कीर्तन केल्यानंतर जेवायचं नाही. मग जेवायची काय सोय होती? दुसऱ्या गावून डबे यायचे त्यांना, आणि ते डबे जेवायचे नाही, पण गावात नाही जेवायचे. त्यांना विचारलं बा काय कारण आहे महाराज हे असं? ते म्हणले जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. मग नंतर कळालं इथं पिठलं भाकर असती आणि डब्यामध्ये श्री बालाजीचं बेत असतो, विठाला विठा. एक ग्रस्त रस्त्यानं चालला होता, तितक्यामध्ये त्याला एक वारकरी दिसला. त्याला वजं झालं होतं खूप, त्याजवळ वजं होतं. ते वारकऱ्या म्हणला काही म्हणा पण मदत करा ना मला एवढं. ते म्हणलं काय मदत करायची? मला खूप वजं झालं आहे म्हणला, ते वजं घ्यावं लागतं ना मला थोडं. घेतलं त्या वारकरीच होतं तर काही वाटलं नाही, त्याने घेतलं वजं. चूप बसवून द्या ना. ते म्हणला त्याचं कारण सांगू तुम्हाला कशामुळे दिलं. तू खूप बरेच म्हणला, तू काय म्हणे माझे आणि तुम्हाला संतावर येऊ जे. त्याच्यामुळं त्या वारकऱ्याला नवलं वाटलं, वा. ते थोडा थांबलं, ते मला उभा राहा. ते वजं खाली ठेवलं आणि एक तोंडात दिलं. ते मला हे कशामुळं? काही नाही, तू खूप बरेच म्हणले करा क्षमा अपराध आणि महाराज, दुसरं काहीच नाही म्हणला. हा चरणाचा उपयोग विठाला विठाला. भजनकरी माणसं ताल नाही, स्वर नाही, त्या शब्दाचा भान ठेवायचं नाही. काही म्हणायचं, ताल स्वराचा संबंध नाही, पण शब्दसुद्धा भान ठेवीत नाही. आणि त्यांना म्हणावं असं कसं, तुम्ही ताल धरा, स्वर धरा. सायास करतात ना प्रपंचामध्ये, मग इकडं सायास करा थोडंसा. सायासे करीशी प्रपंचनिशी, मग इकडं थोडा सायास कर ना. लाव ना स्वर लाव, त्या ठिकाणी मृदंग हे विना बरोबर वाजव, नाही बरोबर हे कर, टाळ बरोबर वाजव, शब्दाला भान ठेव. ते काय म्हणते माहिती का? ते म्हणते नाही तू खूप बरायच म्हणले, बोली ले करू वेडे वाकुडे वा. अरे ज्यानं 5वा गात वेद निर्माण केला ज्या सत्पुरुषानं, त्यानं म्हणलेलं हे वाक्य लक्षात ठेवा. ज्यानं श्री बालाजीचा बेत जेवायला करावा आणि त्यानं म्हणावं चटणी भाकर गोड करून घ्या. इथं चटणीवर तेल नाही आणि म्हणतो चटणी भाकर गोड करून घ्या. चटणी जे करे गोड काय करून घ्यायची असं अशातला प्रकार आहे. म्हणून काही म्हणून जमत नाही. वाक्य अतिपरिचित झालं म्हणजे त्याची अवहेलना होते. विठाला विठाला. हा जरी अतिपरिचित अभंग असला तरी याचं नाविन्य अजून कायम आहे. लक्षात ठेवा, 750 वर्ष झाली अभंगाची रचना करून, तरी पण याचं नाविन्य कायम आहे. याचं नाविन्य कुठपर्यंत कायम राहणार आहे? जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत याचं नाविन्य कायम राहणार आहे. या अभंगाचं विशेषत्व आहे या अभंगाचं. म्हणून या अभंगाला फार मोठं महत्त्व आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात Thank you.
लोचनी सुख झाले ओ साजनी. दोन्ही अधिकारी आहे तिथं. साजनी हे जे पद आलंय, या साजनी या पदाचा अर्थ काही लोकांनी मैत्रीण असा केला आहे आणि काही लोकांनी बुद्धी असा अर्थ केला आहे. पण लक्षात ठेवा, साजनी हे सज्जन या पदाचं अपभ्रष्ट रूप साजनी आहे. सज्जन माणसाला सांगू लागलीत माऊली. दोन्ही अधिकारी आहेत. सांगणारे अधिकार संपन्न आहेत, अनुभव सांगणारे, आणि ज्याला अनुभव सांगायले ती साजनीसुद्धा, तो सज्जनसुद्धा अधिकार संपन्न पुरुष आहे. लक्षात ठेवा, अनुभव दोन प्रकारचे असतात, प्रपंचातला अनुभव आणि परमार्थातला अनुभव. प्रपंचातला अनुभव सांगण्याचा लायक नसतो आणि परमार्थातला अनुभव जर सांगायचा झाला तर अधिकारी पुरुषच लागतो. कोणालाही नाही समजत. कोणालाही काही गोष्टी समजत नाहीत आणि महात्मे कोणालाही काही बोलतही नाही. लक्षात ठेवा, बोलायचं त्याच माणसाची बोलतात, कोणालाही बोलत नाही. त्याच्यापेक्षा न बोललेलं चांगलं. भाषणाचे 3 प्रकार आहेत. काही माणसं जल्पवादी असतात, काही माणसं वितंडवादी असतात, काही माणसं वादी असतात. लक्षात ठेवा, काही माणसं जल्पी असतात, बडबड करायची सवय असते काही काही माणसाला. एवढे बडबड करतात, एवढे बडबड करतात, काय बोलते त्यांना मेळ लागत नाही. पूर्वीच्या काळामध्ये आमच्याबरोबर एक भजनकरी होता. गाडी बैलाचा प्रवास असायचा आणि त्या कीर्तनाला गावाला जाईपर्यंत तो भजनकरी एकदा बसला आणि त्याचं एकदा बटन टाकलं, त्याला कोणी हं म्हणा की नाही म्हणा, त्याची बडबड सुरू राहायची. शेवट गाव आलं, त्याला सांगायचं आता ते गाव आलं कीर्तनात बंद करा आता. एवढी बडबड करायचा. वास्तविक पाहता बडबड करणाऱ्या माणसाचा जर विचार केला तर त्याला परमात्मा साक्षात्कार कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. त्या कैचा दया पावे हारे पाकचा दया अनंत वाचाल परती परळ पाकचा दया पावे हारी पाकचा दया पावे हारी. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हारी. बडबड करणाऱ्या माणसाला परमात्मा साक्षात्कार होत नाही, म्हणून माणसानं बोलायच्या वेळाला थोडं थांबूनच बोलायचं. काही काही माणसाला बडबड करायची एवढी सवय असते, असं म्हणावं लागतं. यांचं तोंड खापराचं नाही म्हणून बरं आहे, खापराचं असतं तर फुटून गेलं असतं. इतकी बडबड करते माणसं. जल्पवादी असते माणसं. काही माणसं वितंडवादी असतात, त्यांना काही बोला तो शब्द आपल्याकडे ओढून घेते आणि भांडायला सुरुवात करते. काही कारण नसतं भांडायचं. तुला बोललंच नाही कोणी, तू काय बोलतो नाही, ते असं म्हणला, अरे ते म्हणलं तर म्हणू दे. ते एकदा गाढव म्हणलं ते 17दा स्वतःला गाढव म्हणून घेतं. इतके वितंडवादी असतात माणसं. तुका म्हणे भांडा धीर नाही त्याच्या तोंडा. तुकोबाराय म्हणले हे पापी लोकांचा वर्ग आहे. लक्षात ठेवा, भांडकुदळ जर माणूस दिसला, भांडकुदळ जर बाई दिसली, समजा हा पापी वर्गातला माणूस आहे. त्याची ओळखावे पापी, 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 त्याची ओळखावे पापी. निरयवासी शीघ्र गोपी, निरयवासी शीघ्र गोपी, निरयवासी शीघ्र गोपी, निरयवासी शीघ्र गोपी. त्याची ओळखावे पापी, त्याची ओळखावे पापी, त्याची ओळखावे पापी, त्याची ओळखावे
फळ खावे पापी निरैवासी शीघ्र कोपी विठाला विठाला तुकोबारा तेची म्हणले मी म्हणाले ह्याची सोडून देणारे प्रमाण सोडून देणारे विठाला विठाला तेव्हा काही काही ना भांड्याचा नादच असतो भांडकुदळ माणसं असते. तिसरा वर्ग आहे जगातला वादी लोकांचा. वादविवाद करते माणसं आपणच श्रेष्ठ असं ठरवते बाकी दुसरं काही नाही. समोरच्या माणसाला किंमत देत नाही. तो माणूस काय म्हणायला आहे तो माणूस किती अधिकार संपन्न आहे याचा विचार करीत थोडचा. आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला समोरच्या माणसाचाही विचार करायचा. आपण बोलतो पण त्यांचंही बोलणं ऐकून घ्यायचं त्यांना काय म्हणायचं याचा विचार करायचा ना थोडसा. माणसं विचार करीत नाही. वादविवाद करायचा भलताना आणि आपणच श्रेष्ठ ठरवायचं. रामदास स्वामीकडं एके दिवशी ग्रस्त आला आणि स्वामीला म्हणला मला तुमच्याशी वाद करायचा. ते म्हणले तुम्हाला करायचं पण मला नाही करायचा. ते म्हणा नाही मला करायचा आहे तुमच्याशी वाद. ते म्हणले मला नाही करायचा. ते म्हणले तुम्हाला करायचं नसलं तर मला जयपत्र लिहून द्या. हारलो मी म्हणून. स्वामी म्हणले मी वादच केला नाही तर जयपत्र लिहायचा काय संबंध आहे. मला वाद नाही करायचा. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. आम्ही वाद करणारे लोक नाहीत. नामस्मरण करतो आम्ही वाद करीत नाही. त्यानं सांगितलं नाही मला वाद करायचा आहे. मग स्वामीला वाटलं ही जास्त आग्रह याचा. समोर कल्याण स्वामी बसले होते. दुपारची वेळ होती. सुपाऱ्या फुडीत बसले होते. ते म्हणले जाय कल्याणला बोल मग नंतर माझ्याकडे ये. मग तो कल्याण स्वामीकडे गेला आणि कल्याण स्वामी समोर उभा राहिला. कल्याण स्वामी काही पाहायला तयार नव्हते. ते आपल्या कामात गुंग होते. ते आपल्या सुपाऱ्या फुडीत होते. अहो ते म्हणला मी किती वेळ झालं तुमच्यासमोर उभा राहिलो तुम्ही पाहा ना माझ्याकडे इकडं लक्ष द्या ना. ते थोडा वेळ थांबले. म्हणले बोला काय. ते म्हणले मला तुमच्याशी वादविवाद करायचा आहे. ते म्हणले मला नाही करायचा. ते म्हणले मला नाही करायचा. मग ते म्हणले तुम्हाला स्वामीनं सांगितलं वाद करायचा. ते म्हणले तुम्हाला सांगितलं मला कुठं स्वामीनं सांगितलं वाद करा म्हणून. त्याला वाटलं आहे का. पुन्हा स्वामीकडे गेला. स्वामी म्हणला अहो हे लावलंय काय तुम्ही कल्याण स्वामीला सांगा ना वादविवाद करायचा. मी त्यांच्याकडून आलो. ते म्हणले मला काही सांगितलं नाही. मग अखेर शेवटला स्वामीनं हात केला. कल्याण स्वामी बोल म्हणलेलं काय बोलायचं तर. पुन्हा जाय म्हणले आता तुमच्याशी वादविवाद करते. ते गेल्यानंतर वादविवाद. ते म्हणले सांगा काय विचारायचं विचारा. तो माणूस म्हणला मला नाही विचारायचं तुम्ही मला विचारा. मी एवढा विद्वान माणूस आहे कशातला प्रश्न कुठालाही प्रश्न विचारला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि तुम्हाला बाकीचं काय ज्ञान असेल ते कुठालाही प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे. ते हसले थोडा. त्यांना हसू आलं कल्याण स्वामीला. ते सुपाऱ्या फोडीत होते. त्यांनी काही नाही सुपाऱ्या घेतल्या मुठीमध्ये आणि ते म्हणले मग सांगा या सुपाऱ्या किती आहेत. ते म्हणले असं कुठे असतं का. अहो शास्त्राचा प्रश्न विचारा. ते म्हणले हे सुद्धा शास्त्रच आहे. हे काही शास्त्र नाही काय. तुम्ही ज्योतिषशास्त्राचा उपयोग करा ना. ज्योतिषशास्त्र तुम्हाला येत असेल ना. ते म्हणे चांगल्या रीतीनं मला सगळ्या कुंडल्या काढता येतात. पंचमांश नवमांश कुंडली काढता येते म्हणले. मग काढा ना म्हणले कोणती काढायची ते काढा आणि सांगा सुपाऱ्या किती आहेत ना. कसं शक्य आहे मला हे ताबडतोब सांगणं. तुम्हाला सांगता येतं का. ते म्हणले हो मला सांगता येतं म्हणून तुम्हाला सांगायला. ते मला तुम्ही मोजून घेतले असताना तुम्हाला सांगता येतं. त्या सुपाऱ्या टाकून द्या पुन्हा. त्यांनी टाकून द्याल. पुन्हा घ्या म्हणला ते घेतला. म्हणले आता सांगता तुम्ही किती आहेत. ते म्हणले हो सांगतो. त्या मुठभर आहेत म्हणले. अरे ते मला सांगता येत नव्हतं का मुठभर म्हणून. ते म्हणले मग मी का तुमचं तोंड धरलं होतं का न म्हणायला. मुठभर म्हणायचं झालं म्हणले मोजायचं का चल त्याला. सुपाऱ्या किती आहेत मुठभर म्हणायचं. मला राग आला. ते गेलं ताव निघून. पुन्हा आपल्या शिष्याला पाठविलं. ते म्हणला स्वामीकडं जाय रामदास स्वामीकडं आणि त्यांना म्हणा ती एक वाटी दिली त्याजवळ आणि त्यांना म्हणा याच्यात ब्रह्म भरून द्या या वाटीमध्ये. स्वामीकडे जाय म्हणलं. ते शिष्य आला स्वामीकडं. ते म्हणलं आमच्या गुरुजीनं तुमच्याकडे पाठविले. ते म्हणले काय म्हणायचं आहे. ते म्हणले वाटी दिली माझ्याजवळ आणि त्यांनी सांगितले या वाटीत ब्रह्म भरून द्या. स्वामी हसले. ते म्हणले तुमच्या गुरुजीला सांगा याच्यातलं ब्रह्म आधी काढून घ्या. ब्रह्म सगळीकडेच भरलेलं नाही ना. विठ्ठल
विठ्ठलाचे हरी विठ्ठलाचे विठ्ठलाचे विठ्ठल मनता हरले पाप मनता हरले पाप हरले पाप विठ्ठल मनता हरले पाप हरजडी सळी भरला विठ्ठल नाही उरला आजच्या सृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची ब्रह्म सर्वगत सदासम, ब्रह्म सगळीकडेच भरलेलं आहे. वाटीमधलं ब्रह्म काढून घ्या, मी दुसरं ब्रह्म भरून देतो. सांग स्वामीला जाऊन. मला सांगायचं वादविवाद करणारे असे लोक असतात. तेव्हा माऊलीचा या अभंगामध्ये वादही नाही, वितंडवादही नाही आणि जल्पही नाही. तर माऊलीचा या अभंगामध्ये संवाद आहे. लक्षात ठेवा, महान अधिकारी पुरुषाशी केलेला संवाद आहे. संवादाचं काय विशेष असं? संवादाचे निमिषे जे अव्यवहार्य वस्तू असे त्याची भोगी जे की जैसे आरसा रूप. भगवान परमात्माचं संवादामध्ये दर्शन होतं. पती पत्नीचा संवाद होतो, मित्रामित्राचा संवाद होतो, गुरु शिष्याचा संवाद होतो, भक्ताचा आणि देवाचा संवाद होतो. संवादामध्ये प्रेम असतं. संवाद करणारा माणूस प्रेमानं बोलत असतो. संवाद करणाऱ्या माणसाजवळ आदर असतो. तेव्हा स्वामीशी जो संवाद चालला आहे त्या साजणीबरोबर, त्या दोघांचं एकमेकाविषयी प्रेम आहे. साजणीसुद्धा तितकीच प्रेमळ आहे आणि माऊलीसुद्धा तेवढेच प्रेमळ आहेत. म्हणूनच माऊली म्हणतात त्यांना. लक्षात ठेवा, माऊली म्हणण्याचं कारणच नाही. अधिकाराचा जर विचार केला तर दोन्ही अधिकार संपन्न आहेत. साजणी तीसुद्धा सज्जनसुद्धा अधिकार संपन्न पुरुष आहे आणि माऊलीसुद्धा अधिकारी आहेत. माऊली किती अधिकारी आहेत? महाविष्णूचे अवतार आहेत एवढे माऊली अधिकारी आहेत. ज्ञानेशो भगवान विष्णुर निवृत्तीर भगवान हरहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आदिशक्तीचा अवतार आहेत मुक्ताबाई. ब्रह्मदेवाचे अवतार आहेत सोपान काका. भगवान शंकराचे अवतार आहेत निवृत्तीनाथ महाराज. आणि महाविष्णूचे अवतार आहेत संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज. या बाबतीत जनाबाईनं स्वतः पुरावा दिला आहे की ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. एवढा संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार आहे. अजून दुसरा अधिकार सांगतो माऊलीचा. एकच अधिकार सांगतो माऊलीचा की ज्यांच्यापासून वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली. माऊलीपासून वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली. पद कसं आलंय पहा. ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया. रचिला हे पद आलंय. वास्तविक पाया रचित आहेत का भरीत आहेत? पाया भरतेत का रचतेत? इथं भरतेत, इथं रचिला पद आले. काय कारण आहे रचिला पद? याला प्रासादिक वाङ्मय म्हणतात. लक्षात ठेवा, फार मोठा बारकावा असतो याच्यामध्ये, बोलण्यामध्ये फार मोठा बारकावा असतो. रचिला म्हणण्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला पाया आपण भरतो त्यावेळेला जमिनीबरोबर पाया भरल्या जात नाही. तो 1.5 फूट खाली भरल्या जातो जमिनीच्या आणि त्याच्यानंतर 3 थर दिले जातात. त्याला रचणं म्हणते. तसा वैदिक संप्रदायाचा पाया पहिलाच भरलेला आहे. त्याच्यावर माऊलीनं वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे. रचला हे पद आलंय. या बाबतीत माऊलीनं स्वतः सांगितलंय वेदमार्गे मुनी
त्याचे मार्ग चालू विषया म्हणून तरंगा सारे हारत ज्ञान देव निवृत्तीचा सर्व निरस निवृत्तीचा कर्म निरस ज्ञान देव निवृत्तीचा सर्व निरस निवृत्तीचा सर्व निरस सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला, जे महाविष्णूचे अवतार आहे, ज्यांच्यापासून वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली, एवढे अधिकार संबंध. चला दुसरं पद पहा. साजनी हे पद ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला साजनी सज्जन या पदाचा अपभ्रष्ट रूप आहे. साजनी कुणाशी संवाद आहे? सज्जनाशी संवाद आहे. सज्जनसुद्धा तेवढाच अधिकार संपन्न आहे. माऊली जेवढे अधिकार संपन्न आहेत ना तेवढाच समोरची व्यक्तीसुद्धा अधिकार संपन्न आहे. सज्जन तरी कुणाला म्हणतात? सज्जन कुणाला म्हणावं? बिना तिकिटाचं पंढरपूरला येते त्यांना सज्जन म्हणावं, बारीमध्ये घुसते त्यांना सज्जन म्हणावं, असं काही हिशोब आहे का? 17दा खोटं बोलते त्यांना सज्जन म्हणावं, याची टोपी त्याला दिवसभर घालीत राहते त्याला सज्जन म्हणावं, अशी सज्जनाची व्याख्या आहे का? नाही. सज्जन त्यालाच म्हणावं की ज्याच्याजवळ औषधा इतका सुद्धा दुर्गुण नसतो त्याला सज्जन म्हणावं. Pasuni
ज्याच्याजवळ औषध इतका सुद्धा दुर्गुण नसतो त्याला सज्जन म्हणावं. दुसरी सज्जनाची व्याख्या सांगतो, 2 सांगतो फक्त, लवकर जातो. मला अभंगाकडे जायचं, अभंगात लवकर सोडवायचं. सज्जन त्यालाच म्हणावं. दुर्जनाची बुद्धी ज्याला कळत नाही त्याला सज्जन म्हणावं. कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, आपत्य शिळा व्याधी. कळी साधूसी दुर्जनाची बुद्धी. माऊली म्हणले ज्याला दुर्जनाची बुद्धी कळत नाही त्याला सज्जन म्हणावं. लक्षात ठेवा. नाही तर काय, त्याच्या मनात काय चाललंय ते मला माहिती आहे. मग तू त्याच राशीचा आहे म्हणून तुला माहिती आहे, सगळ्याला नाही माहीत. लक्षात ठेवा. काय काय माणसामध्ये त्याला काय करायचं ते मला माहीत होतं ना, मग तू तिथलाच ना. काही नाही. सज्जना दुर्जनाची बुद्धीच कळू नये माणसाला. नाही कळालं तर फसतो का नाही. मराठीत एक म्हण आहे, आंधळ्याच्या गाई देव राखतो. सज्जनाची हानी होऊ देत नाही भगवान परमात्मा, हे लक्षात ठेवा. कावळ्याच्या श्रापानं ढोरं मरत नाही. त्याच्या किती मनात येऊ द्या दुर्जनाच्या वाईट करायचं, परमेश्वराच्या मनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही होत नाही. काही होत नाही. बाल न भिंगा होय. लक्षात ठेवा. म्हणून सज्जन माणूस त्यालाच मानावं ज्याला दुर्जनाची बुद्धी कळत नाही, त्याला सज्जन मानावं. प्रसंग सांगतो मला महाभारतातला. महाभारत युद्ध संपलं आणि धृतराष्ट्रानं भीमाची भेट घ्यायची ठरवलं. त्याच्या मनात आलं भीमाची भेट घ्यावं म्हणून. धर्मराजाला निरोप पाठवला, माझी एक इच्छा आहे भीमाला भेटावं म्हणून. धर्मराजच होते, सज्जन होते. लक्षात ठेवा. युगे देवेन निर्मिता. प्रत्येक युगाच्या ठिकाणी भगवान परमात्मा या लोकांची निर्मिती करतो. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश सज्जना येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्मा सज्जनाची निर्मिती करतो. धर्मराज सज्जन होते, त्यांना आनंद झाला, काय हरकत नाही म्हणले. म्हणून भीमाला निरोप पाठवला की तुला धृतराष्ट्राला भेटायचं म्हणून. आनंद झाला त्यांना, भेटावं म्हणून सगळं संपलं आता आणि भेटायचं म्हणून. त्यालाच एकट्याला नाही सांगितलं, सगळेजण जमले एकत्र. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे जमले. बाकीचे लोकही राहिले होते युद्धामध्ये जे जिवंत, त्यांनाही बोलावलं. भगवान श्रीकृष्ण परमात्माही तिथं आले आणि ते म्हणले धृतराष्ट्राला भेटायचं भीमाला. म्हणून भीम ज्या वेळाला समोर आला त्यावेळेला भीम समोर जाणार इतक्यामध्ये भगवान परमात्मानं त्याच्या दंडाला धरलं, बाजूला खेचलं. आणि जो लोखंडाचा पुतळा होता केलेला दुर्योधनानं गदायुद्धासाठी भीमाचा, तो पुतळा समोर लोटला. पुतळा समोर लोटल्याबरोबर त्याला सांगितलं हात भीम आलाय तुमच्यासमोर. भीम म्हणून त्यानं मिठी मारली. एकच झालं धृतराष्ट्र, एवढी मिठी मारली की लोखंडाचं चूर्ण झालं, पीठ झालं. लक्षात ठेवा. जर त्या जागेवर भीम असता तर वाचायचं काम नव्हतं. धर्मराजाला नंतर कळालं हे असं झालंय म्हणून. नकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी, पण त्याला जरी कळत नसली तर परमात्मा पाठीराखा असतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे पडू नये, याला म्हणतात सज्जन. विठाला विठाला. तेव्हा सज्जनाचा माऊलीचा संवाद चालू आहे. काय संवाद चाललाय त्या अभंगाच्या दुसऱ्या माऊली त्या सज्जनाला सांगू लागले, तो हा विठ्ठल बरावा आणि तो हा माधव बरावा. तो हे अक्षर लांबची वस्तू दर्शित करतो.
आणि हा हे अक्षर जवळची वस्तू दर्शन तो हा आहे म्हणाले. सज्जनानं सांगितलं मला नाही समजलं कोडं तुमचं. काही माणसाचं कोडं समजतच नाही. लक्षात ठेवा ते कोडेच असे असेल व्यवहारातले सुद्धा कोडे असेच असेल की जे समजत नाहीत लवकर. एका माणसाला एका साधूनं विचारलं होतं तुमचं उत्पन्न किती. ते मला जेवढं होतं तेवढं. एखाद्या वेळा कमी होतं एखाद्या वेळेला जास्त होतं. मला काही ते उत्पन्नात सांगता येत नाही. मला खर्च कसा करतात ते मला एक भाग खड्ड्यात टाकतो म्हणला, एक भाग व्याजाने देतो म्हणला, एका भागात व्याज फेडतो म्हणला आणि एक स्वतःसाठी वापरतो म्हणला. काय समजावं साधूनं यातलं? काय समजा साधूला काय माहिती आहे त्यातलं काय आहे ते म्हणले मला काही समजलं नाही तुम्हीच सांगा. ते मला एक भाग खड्ड्यात टाकतो म्हणला म्हणजे बायकोसाठी खर्च करतो. खड्ड्यात टाकणंच आहे ते. काय त्याचं कारण काय? तिचे आपल्यावर उपकार नाहीत आणि आपले तिच्यावर उपकार नाहीत. यानं दिवस रात्र जरी घाम गाळलं तिच्यावर उपकार आहे का? आणि ती सकाळपासून संध्याकाळपासून घरात काम करत याच्यावर उपकार आहेत का? नाही. दोघांवर उपकार नाहीत. खड्ड्यात टाक नाही ते. एक भाग खड्ड्यात टाकतो मला, एक भाग व्याजानं देतो मला, मुलाबाळासाठी खर्च करतो मला. त्यांनी फेडलं तरुण तर फेडू द्या, नाही फेडलं तर नाही फेडू द्या, व्याजानं देतो मला. एका भागात व्याज फेडतो म्हणला. बापानं मला जी संपत्ती कमवून ठेवली त्यांच्यासाठी मी खर्च करतो म्हणला. एक भाग व्याज फेडीत राहतो म्हणला आणि एक भाग स्वतःसाठी खर्च करतो म्हणला. हे ते कोडं त्यालाच माहीत, साधूला नाही माहीत. विठाला विठाला सज्जनाने विचारलं माऊली तो हा म्हणतात मला नाही समजलं. माऊली म्हणले मी सांगतो समजावून. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. ते म्हणले ब्रह्म रस्ता चुकलं, पंढरपूरला आलं, त्याला पुंडलिकानं पाहिलं आणि त्याला विटेवर उभा केलं. ते सज्जन म्हणला हे नाही शोभलं तुमचं बोलणं. ब्रह्मही म्हणता मार्ग चुकलंही म्हणता कसं जमाने. मी आत्ता सांगितलं ब्रह्म सर्वगत सदासम, परमात्माची व्याप्ती सगळीकडेच आहे आणि तुम्ही म्हणता ब्रह्म रस्ता चुकलं. ते म्हणला मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझी खरी आहे का सांगा तुम्ही. माऊली म्हणले सांग तुझं काय म्हणणं आहे. ते म्हणला एक ग्रस्त मला भेटला होता आणि तो ग्रस्त मला मे मुखम जीवा नास्ती ब्रह्मचारीच मे पिता मम माता तु बंधैव पुत्रहीन पितामहा. ते म्हणला तो माणूस सांगत होता माझ्या तोंडात जीभ नाही. समोरचा माणूस सांगत होता माझ्या तोंडात जीभ नाही. माझा बाप ब्रह्मचारी होता, माझी आई वांझ होती आणि माझ्या आज्याला मुलगा नव्हता. माऊली म्हणले साप खोटं आहे हे. आणि ते म्हणला तुमचं कसं खरं मग. माझं खोटं आणि तुमचं कसं खरं. माऊली म्हणले समोर एखादा माणूस उभा कर, त्याच्या तोंडातली जीभ आणि मला छाटू दे आणि त्याला सांगू दे माझ्या मुखात जीभ नाही म्हणून. माझं खरं कशानं म्हणतो परमात्मा विटेवर उभा आहे म्हणून, दुसरं काही कारण नाही. नेनो मला माहीत नाही म्हणले. हे झालं एक गोष्ट खरी आहे आणि त्याला साक्षपुरावा भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान आणि विटेवरी शोभती. तो अजूनही उभा आहे. तो हा विठाला विठाला. गीता शास्त्राला विचारलं तुमचं म्हणणं कितपत खरं आहे, माऊलीचं म्हणणं कितपत खरं आहे. ते म्हणले माऊलीचं म्हणणं खरं आहे. जो भगवान परमात्मा गोकुळात होता तोच इथं आला. जेने गीता उपदेशिली आणि ते हे विटेवरी माऊली ते हे ब्रह्म आहे. विठाला विठाला राजा द्वारकेचा पंढरीस आला, राजा द्वारकेचा पंढरीस आला. आनंद झाला समकालिका आनंद झाला, आनंद झाला समकालिका आनंद झाला, आनंद झाला समकालिका आनंद झाला समकालिका आनंद झाला समकालिका. माझा देव पंढरी माझा देव पंढरी पंढरी चंद्रभागेचा देवरी देवरी चंद्रभागेचा देवरी देवरी चंद्रभागेचा देवरी चंद्रभागेचा देवरी
विठाला सगळ्याला कोडे उकलत नाही, ज्याचे त्याला चुकलत विठाला विठाला. तो या पदाचा आणखी एक अर्थ सांगतो तुम्हाला. ब्रह्म 3 ठिकाणी प्रगट झाले. तो हा आहे म्हणून सांगायला तुम्हाला. तो हा हे पद का म्हणून आले. ब्रह्म 3 ठिकाणी प्रगट झाले. एक ब्रह्मादी सांगतो कोणते कोणते. वित्त ब्रह्म, नाम ब्रह्म आणि अन्न ब्रह्म. हे 3 ब्रह्म 3 ठिकाणी प्रगट झाले. वित्त ब्रह्म बालाजी आंध्र प्रदेश, ते सुद्धा ब्रह्म आहे. स्वयंमूर्ती ती सुद्धा विठ्ठलासारखी स्वयंमूर्ती आहे. तिचे बालसुद्धा रेशमासारखे मऊ आहेत. तिला अजूनही घाम येतोय, लक्षात ठेवा. तिथे एसी लावलेली तरी पण घाम येतोय सारखा. गर्भगृहामध्ये आवाज येतोय समुद्राच्या लाटेचा. तिथं नंदादी बाजूनही तेवत आहे. हे तिथलं विशेषत्व आहे. ते ब्रह्म आहे, वित्त ब्रह्म आहे. तितका पैसा पुन्हा कुठंच कोण्या देवतेजवळ येत नाही म्हणून त्याला वित्त ब्रह्म म्हणते. ते हे ब्रह्म आहे. हे नाम ब्रह्म तेच हे. दुसरं ब्रह्म आहे अन्न ब्रह्म, जे कर्नाटकामध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाचं मंदिर त्याला अन्न ब्रह्म म्हणतात. म्हणण्याचं कारण त्याचं असं आहे, महाभारत युद्धामध्ये ज्या वेळेला तो कर्नाटकचा राजा आला त्यावेळेला त्याला विचारण्यात आलं की युद्ध कोणीकडून करायचं आहे तुला, पांडवाकडून का कौरवाकडून. ते मला युद्ध मला दोन्हीकडून करायचं नाही. मग काय करणार आहेस तू. ते म्हणला या सैन्याला सगळ्याला जेवण घालणार आहे. थोडं सैन्य नव्हतं. 7 अक्षोनी हे 11 अक्षोनी 50 लाखाच्या जवळजवळ लोक होते. ते तुमच्या आमच्यासारखे 2 भाकरी खाणारे नव्हते. युद्धामधले लोक होते. खायला ते चटणी भाकरीवर नव्हते. चांगलं लागत होतं. ते एकटे नव्हते. त्यांच्यावर घोडे होते, हत्ती होते, सगळंच सैन्य होतं ना. एवढ्या लोकांना जीव घालायचं. ते म्हणलं काय. भगवान परमात्म्याला सांगितलं की तुमची कृपा असल्यावर काय होणार नाही. तेवढ्या सैन्याची तो त्या ठिकाणी व्यवस्था करीत होता. लक्षात ठेवा. ज्या वेळाला महाभारत युद्ध संपलं त्यावेळाला धर्मराजानं त्याला विचारलं किंवा हे कसं शक्य झालं. तुम्ही ऐश्वर्य संपन्न आहे, तुम्ही जीव घातलं, यात काही मला नवल नाही वाटलं. पण दररोजचं अन्न जे करीत होता तुम्ही ते वाया जात नव्हतं. बरोबर तेवढंच अन्न शिजत होतं. तुम्हाला काय माहीत होतं उद्या किती मरणार आहेत म्हणून. लक्षात ठेवा. आचार्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी जेवणारावर सुद्धा जबाबदारी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जेवायच्या वेळाला कणभरसुद्धा अन्नाचा घास टाकून देऊ नये हे लक्षात ठेवा. मराठीत एक म्हण आहे, माणसानं माजलं तर खाऊन माजावं पण टाकून माजू नये. अन्नाचा एक कणसुद्धा टाकून द्यायचा नाही. म्हणून आपण ज्या वेळेला यात्रेला जातो ना त्यावेळेला तिथं आधी देवाचे फोटो ठेवते ताटामध्ये आणून. तुम्हाला देवाची शपथ आहे टाकून देऊ नका म्हणून. टाकून द्यायचं नसतं अन्न. आणि जे माणसं अन्न टाकून देतात त्यांना जाता जाता अन्न कमी पडतं. मग त्यांच्या अन्नावरली वासना उडती आणि लोक म्हणतात कोणी काहीतरी केलं यायला आणि तेव्हापासून यायचं तोंडच धरलं. ऐकायनं तोंड टाकलं आधी, आता धरलं घ्यायचं काय ना बरे. अन्न टाकून दिलं नाही आहे ताटातलं अन्न कधीच टाकून द्यायचं नसतं. जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं. आपलं आयुष्य जसं नेमलेलं आहे तसं अन्नही आपलं नेमलेलं आहे. आणि जर आपलं आयुष्य उरलं आणि अन्न जर आपलं उरलं नाही तर शेवटला अन्नाचा वास येतो माणसाला. खात नाहीत माणसं. महिना खात नाहीत. काही काही माणसं नुसतं पाण्यावर असतात. महिना पाण्यावर असतात. त्याचं कारण यांनी अन्न टाकून दिलं असतं. म्हणून अन्न टाकून द्यायचं नाही. आणि आचार्यावर सुद्धा तीच जबाबदारी. त्यानं समाजाला पाहून त्या ठिकाणी स्वयंपाक करायचा असतो. करून टाकावं म्हणून नाही टाकायचा. समाज पाहायचा किती म्हणून. अन्न वाया जाऊ नये याची दक्षता त्यानं घ्यायची. म्हणून धर्मराजाने विचारलं त्या कर्नाटकच्या राजाला की काय याच्या पाठीमागं गोड बंगाल होतं. ते म्हणलं भगवान परमात्माची कृपा. तुम्ही युद्धामध्ये जय तुम्हाला कुणामुळं मिळाला. भगवान श्रीकृष्णामुळं मिळाला. आणि त्यांचाच संकेत होता. रात्रीच्या वेळाला भगवान परमात्मा भुईमुगाच्या शेंगा खायचे आणि जेवढे टरपलं पडते तेवढं समजायचं उद्या सैन्य तितकं लाख सैन्य मरणार आहे. याचं गणित होतं. आणि भगवान परमात्माने त्या कर्नाटक राजाला सांगितलं होतं मी जेवढ्या भुईमुगाच्या शेंगा खाईन जेवढे टरपलं पडतील उद्या तेवढा स्वयंपाक कमी करायचा. म्हणून दररोजचा स्वयंपाक तेवढा कमी होत होता. अन्न टाकून दिल्या जात नव्हतं. विठाला विठाला. तेच ब्रह्म
परब्रह्म पंढरपूरला प्रगट झाले तो हा विठोबा निधान, विठ्ठल आणि माधव. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. विठ्ठल म्हणल्यावर माधव कशामुळे आला? विठ्ठल हे मला वाटतं वेळ संपली माझी. 10:30 झाली, 9:30 ते 8:30 ते 9:30 एवढं पद सांगू. विठाला विठाला विठ्ठल म्हणल्यावर माधवपद कशामुळे आलं? काय कारण आहे माधवपद येण्याचं? विठ्ठल हे देवाचंच नाव आहे आणि माधवही देवाचं नाही. पण ज्या वेळेला जे पद येतं त्यावेळेला ते अर्थ घेऊन जन्माला येतं. लक्षात ठेवा, बिगर अर्थाचं जन्माला येत नाही. उगत माऊलीनं म्हणावं सोयीला आलं म्हणून विठ्ठल म्हणा म्हणून माधव म्हणजे असातला काही प्रकार नाही. आधी माझा घडलेला प्रसंग सांगतो, नंतर इकडे येतो की ज्या वेळेला जे पद येतं त्यावेळेला ते अर्थ घेऊन जन्माला येतं. मी एका लग्नाला गेलो होतो. श्रीमंताचं लग्न होतं. लग्नाला वेळ होता. तो मालक कमानीजवळ बसला होता. थाप द्यायचं काम चांगल्या रीतीनं कर, नुसत्या थापाय मार नको, थाप दे. विठाला विठाला माझा स्वर जाऊ नये म्हणून थाप दे, दुसरं काही कारण नाही. विठाला विठाला तेव्हा लग्नाला वेळ होता. मालक म्हणला आपलं लग्नाला वेळ आहे, मी खुर्ची मागून घेतो, आपण बोलत असतो दोघंजण. पुन्हा नंतर बोलायला वेळ नाही मिळायचा आपल्याला. मग लग्नाच्या आपण दोघंजण बोलत असतो म्हणून त्यानं खुर्ची मागून घेतली. मी त्याच्याजवळ बसलो. सत्कार योग्य रीतीने चालला होता. कुणाला हार घालीत होता, कुणाला शाल देत होता, कुणाजवळ गुलाबाचं फूल देत होता, कुणाला रामराम घालीत होता. योग्य रीतीनं सत्कार चाललेला होता. अधिकाऱ्याप्रमाणे सत्कार चालले होते. त्यावेळेला एक जोडपं आलं पहिल्यांदा. रामराम झाला. यानं गुलाबाचं फूल त्यांच्या हातात दिलं त्या माणसाच्या आणि त्याला विचारलं कोण आलं आहे? ते म्हणलं आमची कंपनी आली. मल्लांमध्ये गेला. त्याच्यानंतर दुसरं जोडपं आलं. त्याच्याजवळ गुलाबाचं फूल दिलं. त्याला विचारलं कोण आलं आहे? त्यानं येडवाकड तोंड केलं. ते म्हणलं आमचं खटलं आलं आहे. ते मध्ये गेला. त्याच्यानंतर तिसरा माणूस आला. त्याला विचारलं कोण आलं आहे? ते म्हणलं आमचा बारदाना आला. चौथा आला. त्याला विचारलं कोण आलं आहे? ते म्हणलं आमची बायको आली. पाचवा आला. त्याला विचारलं कोण आलं? ते म्हणलं आमची मालकीन आली. सहावा आला. त्याला विचारलं कोण आलं? ते म्हणलं आमची घरवाली आली. आता कीर्तन सगळं याच्यातच जाईल. 6तच बंद करतो. ज्या वेळेला ते 6 जण निघून गेले त्यावेळेला मालक थोडा लांब होता. तो माझ्याजवळ आला. म्हणला महाराज काही म्हणू द्याय ना, अर्थ एकच आहे सगळा. घरवाली म्हणू द्या, खटलं म्हणू द्या, भारताना म्हणू द्या, बायको म्हणू द्या, मालकीन म्हणू द्या, अर्थ एकच आहे. मी म्हणलं नाही ना, अर्थ एक नाही ना. ज्या वेळेला पद जन्माला येतं त्यावेळेला ते अर्थ घेऊन जन्माला येतं. पहिला म्हणलं आमची कंपनी आली. नेमकंच त्यांचं लग्न झालं होतं. कंपनी म्हणजे वस्तू निर्मितीचं ठिकाण म्हणून मला कंपनी आली. दुसऱ्याला विचारलं कोण आलंय? ते म्हणलं आमचं खटलं आलंय. येडवाकडं तोंड केलं. ती बाई लांब होती. म्हणलं दोघायचं माहीत नाही का आपल्याला 36 आकड्या म्हणून ते म्हणलं आमचं खटलं आलं. खटलं. तिसरा म्हणला काय म्हणला होता आपल्याला? बारदाना आला म्हणला ना. तिसरा म्हणला ना माहिती म्हणलं आपल्या दोघायला की त्याला बरेच दिवस मूलबाळ नव्हतं. त्यानं दुसरी बायको केली. पण योगा असा आला की पहिलीला तिळं झालं. 3 झाले पहिलीला आणि दुसरीला 2 जुळे झाले. किती झाले लेकरं? किती? 2दा 2 जुळे झाले. एकदा नाही. 7 झाले. किती झाले मग? 7 आणि हे दोघं जण 9. म्हणून म्हणलं आमचा बारदाना आलाय. विठाला विठाला पाचवा आला होता. ते म्हणलं आमची बायको आली. मी म्हणलं आपल्याला माहिती आहे ना त्यानं बाई ठेवली म्हणून. ती आज आणली नव्हती त्यानं. त्याच्यामुळे ते म्हणलं आमची बायको आली. मला सांगा लग्न झाल्यानंतर एखाद्या माणसानं जर बाई ठेवली तर लग्न झालेल्या बाईवर प्रेम जास्त असतं का ठेवलेलीवर? याला काय अर्थ आहे? मागं पाहायला काय हरकत आहे? म्हणजे तसं काही आहे का? त्यांच्याकडे संकेत आहे काही? काय कोणाला माहीत असेल कोणा काय ठेवलेलीवर का लग्नाच्यावर? माहीत असण्यात बोलते धीरे, दुसरं कोणी बोलत नाही. विठाला विठाला विठाला
अरे बापरे, भानगड झाली ना आता. घरी तरी समजा हा ते लोकांचं म्हणण्याला काय अर्थ आहे उगाच. विठाला विठाला शास्त्र विचारा या बाबतीत. नवी आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे पाडे विण अनुसरे भरमला जायचा. माऊली म्हणले ज्या अर्थी लग्न बाई ठेवली त्या अर्थी तिकडलं प्रेम झालं कमी झालं म्हणून ठेवली, दुसरं काही कारण नाही. तसातला काही अनुभव नाही. विठाला विठाला अर्जुनानं त्या सुभद्रेशी लग्न केलं आणि ज्या वेळाला सुभद्रा घरी आली त्यावेळाला ओवाळायला द्रौपदी होती. त्यावेळाला ती म्हणली पहिल्यांदा भारा बांधला, दुसऱ्यांदा जर दोरीनं तेव्हाच भारा बांधला तर पहिली दोरी ढिली होती, तसं ढिलं होऊ देऊ नका म्हणजे झालं. तिला काय म्हणायचं होतं माहिती आहे का, माझ्यावरलं प्रेम तेवढंच राहू द्या. विठाला विठाला मला एकच सांगायचं, पद ज्या वेळाला येतं त्यावेळेला ते अर्थ घेऊन जन्माला येतं. विठ्ठल आणि माधव हे पद का आलं त्याचं कारण आहे, विठ्ठल हे नाव संत प्रणित आहे, वेद प्रणित नाही. वेदामध्ये विठ्ठल हे नाव आलेलं नाही, गीतेमध्ये विठ्ठल हे नाव नाही, विष्णू सहस्रनामामध्ये विठ्ठल हे नाव नाही. विठ्ठल हे नाव संत प्रणित आहे आणि माधव हे नाव वेद प्रणित आहे. म्हणून माऊलीनं एक नाव संत प्रणित घातलं आणि एक नाव वेद प्रणित घातलं, म्हणून विठ्ठल आणि माधव. विठाला विठाला वित म्हणजे ज्ञान, थोबा म्हणजे आकार. ज्या ज्ञानाला आकार प्राप्त झाला आहे त्याचं नाव विठ्ठल आहे, लक्षात ठेवा. तो एकटा नाही तर माधव आहे. माधव या पदार्थार्थ मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती. जो लक्ष्मीचा पती तो माधव आहे. तो एकटा नाही आला, पत्नी सहित आलाय म्हणून माधव हे नाव आलंय. विठाला विठाला अजून पुष्कळे पदाचे अर्थ सांगायचे पण मला पुढे जायचंय की यांच्याविषयी प्रेम निर्माण व्हायला पुण्य लागतं. माऊली म्हणले जन्माचं पुण्य लागतं. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. व्यवहारातला एक नियम आहे, शाळा किती वाजता भराव पण सुटायच्या वेळेला वेळेवर सुटाव. सुटल्याचा आनंद होतो का भरल्याचा आनंद जास्त होतो? विठोबार ज्ञानेश्वर
सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बापन खोमा देवीवर बापन खोमा देवीवर तो हा विठ्ठल बरोबर बरोबर तो हा विठ्ठल बरोबर बापन खोमा देवीवर बापन खोमा देवीवर तो हा विठ्ठल बरोबर बरोबर तो हा विठ्ठल बरोबर तो हा माधव बरोबर
प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला